मंगळवार 23 जूनच्या रात्री मुंबईत एक धक्कादायक घटना घडली। मुंबई लोकलमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या झाली आहे। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय। लोकलचा दरवाजा लावण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती देण्यात येते। जानेवारी महिन्यात मालाड स्थानकात एका व्यक्तीची अशाच क्षुल्लक वादातून हत्या झाली होती। त्यामुळे अवघ्या 5 महिन्यात लोकलमधल्या हत्येची ही दुसरी घटना घडल्यामुळे मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मंगळवारी रात्री मुंबई लोकलमध्ये नक्की काय घडलं, 22 वर्षांच्या तरुणाच्या हत्येमागचं नेमकं कारण काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मंगळवारी रात्री 10:05 चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल ट्रेन चर्चगेट स्टेशनवरून निघाली। मंगळवारी मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यामुळे रात्री सुद्धा पाऊस सुरू होता। साधारण 10:42 ही लोकल अंधेरी रेल्वे स्टेशनवर आली। त्यावेळी 22 वर्षांचा मयंक लोहार हा तरुण या लोकलच्या मिडल फर्स्ट क्लास डब्यात चढला। मयंक हा अंधेरीच्या वेस्ट साइड स्टोअरमध्ये सेल्स पर्सन म्हणून काम करत होता। मयंक ज्यावेळी लोकलमध्ये चढला त्याचवेळी आरोपी व्यक्ती सुद्धा अंधेरीला याच फर्स्ट क्लास डब्यात चढला आणि दरवाजात उभा राहिला। दरम्यान अंधेरी स्टेशन सोडल्यानंतर पावसाचा जोर जास्तच वाढला। फास्ट लोकल असल्यामुळे अंधेरी ते बोरिवली दरम्यान लोकलचा वेग सुद्धा जास्त होता। त्यामुळे डब्याच्या आत पावसाचं पाणी यायला लागल्यानं गर्दीत प्रवासी भिजायला लागले। तेव्हा डब्याचा दरवाजा लावण्यावरून मयंक आणि दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीमध्ये वाद झाला। हा वाद जास्तच टोकाला गेला। साधारण मालाड स्टेशन सोडल्यानंतर दोघांमधला वाद वाढला। तेव्हा दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीनं कसलाही विचार न करता आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि 22 वर्षांच्या मयंकच्या पोटात खुपसला। यानंतर लोकलच्या डब्यात एकच खळबळ उडाली। दरवाजाच्या पॅसेजमध्ये मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला। यानंतर आरोपी चांगलाच आक्रमक झाला। हातात चाकू असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही। लोक घाबरून एका बाजूला झाले। या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। यामध्ये काळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला आणि हातात चाकू असलेला आरोपी स्पष्टपणे दिसून येतोय। रात्री 11:04 ही लोकल बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर आली। तेव्हा पोलीस पकडतील या भीतीनं लोकल प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताच आरोपीनं धावत्या लोकलमधून उडी मारत तिथून पळ काढला। दरम्यान या घटनेची माहिती प्रवाशांकडून पोलिसांना देण्यात आली। गाडी बोरिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचताच आरपीएफ आणि जीआरपीएफची टीम फक्त 3 मिनिटात या फर्स्ट क्लासच्या डब्यात दाखल झाली। पण त्याआधीच आरोपी तिथून पसार झाला होता। 11:10 स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं। मयंक लोहारवर उपचार करण्यासाठी त्याला तातडीनं बोरिवली रेल्वे स्टेशनवरील इमर्जन्सी मेडिकल रूममध्ये दाखल करण्यात आलं। त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले। पण मयंकच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता। त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची गरज होती। आरपीएफ आणि जीआरपीएफच्या पथकानं मयंकला कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। पण रात्री 12च्या दरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे पोलिसांकडून घेण्यात आली। दरम्यान हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मयंकची हत्या करणारा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात येते। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। दरम्यान या आरोपीची ओळख पटली आहे, पण हा आरोपी नक्की कोण आहे याची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। या हत्येच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांची एकूण 7 पथकं तयार करण्यात आली आहेत। तसंच आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून काही पथकं रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान मुंबई सेंट्रलचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी मध्यरात्री 1च्या सुमारास बोरिवली स्टेशनला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी घटनेशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली। पश्चिम रेल्वे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास करण्यात येतोय। मयंकची हत्या करणाऱ्या आरोपीचे स्टेशन परिसरातले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागले असून त्यात तो रात्री 10:30च्या सुमारास स्टेशनवरून लोकल पकडण्यासाठी जात असल्याचं दिसतंय। आरोपीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलंय। या घटनेबाबत बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खुपरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली। मंगळवारी रात्री गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान धावत्या लोकलमध्ये ही घटना घडली। लोकलचा दरवाजा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली आहे। त्यानुसार संशयितावर कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुपरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटली आहे, पण त्या आरोपीचं नाव नेमकं काय आहे हे अजूनपर्यंत समोर आलेलं नाही। दरम्यान त्याला अटक करण्यासाठी 7 टीम तैनात करण्यात आल्यात अशी माहिती पोलीस अधिकारी खुपरेकर यांनी माध्यमांना दिली। या घटनेनंतर
मुंबई लोकलमधला प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा आणि रक्तरंजित होत चालल्याचं बोललं जातंय. या घटनेच्या बरोबर 5 महिने आधीच 24 जानेवारी 2026ला मुंबई लोकलमध्ये अशीच एक हत्येची घटना घडली होती. दरवाजात उभं राहण्याच्या किरकोळ वादातून आरोपी ओमकार शिंदेनं त्यावेळी 32 वर्षीय प्राध्यापक आलोक सिंग यांची मालाड स्टेशनवर धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली होती. त्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये ही दुसरी घटना घडल्यानं त्यावरून आता मोठा संताप व्यक्त केला जातोय. तसंच यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय. मुंबईतल्या जवळपास सगळ्याच रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेटल डिटेक्टर सारखी यंत्रणा असताना सुद्धा सर्रासपणे प्रवासी धारधार शस्त्र किंवा चाकू बाळगून प्रवास कसं काय करतात असा प्रश्न आता केला जातोय. यामुळं आता रेल्वे पोलीस आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं लोकलमधल्या या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि लोकल ट्रेनमधल्या या हत्येच्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.